एवढं सगळं तंत्रज्ञान आलं आहे, नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, AI आलं आहे, तर ह्याचे चॅलेंजेस पण आहेत आणि संधी पण आहेत. तर या नवीन जगामध्ये वावरताना काय लाईफ स्किल आपल्याकडे असली पाहिजेत? म्हणजे आता अ, अजून एक बातमी अशी आलेली की जे झेन आहेत, म्हणजे आत्ता जे नोकरी करणाऱ्या टप्प्यामध्ये आहेत, तर त्या मुलांना बऱ्याच मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या ह्या नोकरीवरती ठेवताना विचार करतात आहे. कारण का ही 8 तास हे लोकं काम करू शकत नाही आहे किंवा कन्सिस्टन्सी नाही आहे. तर हे सगळं वातावरण पाहता आणि पुढे आपल्याला लाईफमध्ये पुढे जायचं असेल, तर ॲज अ झेन माझ्याकडे काय लाईफ स्किल असायला पाहिजेत? सर्वात पहिलं लाईफ स्किल म्हणजे पेशन्स, धीर धरून राहणं हे पाहिजे. आपल्याला बऱ्याच वेळेला आपण रिॲक्ट होतो. रिॲक्ट म्हणजे पटकन प्रतिक्रिया देतो. तर आपल्याला रिॲक्ट नाही करायचं आहे, आपल्याला रिस्पॉन्स द्यायचा आहे, विचार करून ती गोष्ट करायची आहे. आपण रिफ्लेक्सिव्ह एखाद्याला आपण पटकन बोलून जातो. विचाराचा कंपोनंट त्याच्यात आला का त्या रिॲक्शनची रिस्पॉन्स होते. पहिली गोष्ट म्हणजे पेशन्स ठेवायचे. दुसरी म्हणजे आपल्याला ना सोशल कनेक्टेडनेस वाढवायचं आहे. म्हणजे काय होतं माहिती आहे का, सोशल मीडियामुळे आपण खूप असे आयसोलेट होत चाललो आहोत. म्हणजे बरीचशी मुलं शाळेतनं घरी गेल्यानंतर फार कमी मुलं खेळायला जातात. ते प्रेफर करतात घरी बसून त्यांचा जो गेम चालू आहे तो गेम कंटिन्यू करणं. तर असं झालं तर ना आपण आयसोलेट होत जाऊ, आपण एकाकी पडू. तर आपल्याला ना इतरांसोबतचा कनेक्शन वाढवायचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या काही तुम्ही मायनर आहात, सगळे 18 वर्षाखालील आहात, तुमच्या आयुष्यात जे काही होतं आहे त्याच्याबद्दल तुमच्या घरातल्यांना कल्पना असणं गरजेचं आहे. ऑनलाईन ऑफलाईन बऱ्याच वेळेला हे शेअर केलं जात नाही. मग ते शेअरिंग होणं खूप गरजेचं आहे. वेळीच्या वेळी त्या गोष्टीचं शेअरिंग होणं किंवा घरातल्यांना ती गोष्ट सांगणं, जी काही असेल, प्रॉब्लेममध्ये असाल त्याच्याबद्दल तुम्ही बोला. अगदी आईवडिलांशी बोलता आलं नाही असं वाटतं की नाही बोलू शकत, मग जवळचे कोणी मामा मामी काका काकी मोठा दादा असेल किंवा तुमचे शिक्षक असतील तर बोला त्यांच्याशी. प्रॉब्लेम आला असेल तर त्याबद्दल तुम्ही चर्चा करा. आपल्या मर्यादा ओळखा. म्हणजे आपली बाउंड्री असते प्रत्येकाची, त्याच्यामध्ये कोणाला प्रवेश द्यायचा कोणाला नाही प्रवेश द्यायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. कोणी आपल्या वैयक्तिक आयुष्यात किती इंटरफिअरन्स करणार आहे, कोणाला किती लांब ठेवायचं, कोणाला आपल्याबद्दल किती जास्त माहिती असायला हवी, हे आपल्याला तिथे माहिती असलं पाहिजे. महत्त्वाची पुढची गोष्ट म्हणजे आपण फॉलो कोणाला करतो. जसं मगाशी मी मुद्दा सांगितला की अशा लोकांना फॉलो करणं ज्यांच्यापासून आपल्याला काहीतरी प्रोडक्टिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह शिकायला मिळतं. मग वाचन जास्त झालं पाहिजे. इंटरनेटवर आज काय वाचन हे सगळं टॅबवर होतं आहे, ठीक आहे करू शकता, पण त्याच्यापेक्षा पुस्तक पानं ज्याच्यात असतात. नवीन एखादं कोरं पुस्तक घेतलं असेल त्याला एक तुम्ही स्मेल घेऊन बघा. म्हणजे आमची पिढी त्याच्यातनं आम्ही नवीन पुस्तक आलं, नवीन वया पुस्तकं आली का त्याचा आम्ही वास घ्यायचं, त्याचा एक कोरा करकरीत. एखादं नवीन पुस्तक घ्या, ते वाचा. इंग्लिश मिडियमच्या मुलांनी मराठी पुस्तकं वाचायची सवय लावा. मराठी मिडियमच्या मुलांनी ॲटलिस्ट एक इंग्लिश पुस्तक वाचण्याची सवय लावा. त्यामुळे तुमची भाषा सुधरेल. तर ना ह्या सगळ्या गोष्टी करत राहणं खूप गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी, मग ती ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल, त्याची पडताळणी करा की हे खरंच आहे का तसं, आणि मगच त्या गोष्टीवर विश्वास ठेवा.